अशोक महाराज खराब उर्फ नाशिकचा आशिक याचे व्हिडिओ पाहिले. एका दोस्ताने इनबॉक्सला टाकले. हे महाराज म्हणजे दैवी शक्ती. मूत पाजून कान मंत्र देऊन प्रसाद रूपी शुक्राणू शिंपून रिकाम्या गर्भात गणपती बसवणारा महाराज. तुम्ही विरोध करत बसा, आपण समर्थन करणार. कारण आपल्या सगळ्यांना आपल्या हेच पाहिजे. आपल्या शेठचं ऐकून कोरोनाची लस घेतली, आता मुलं बाळ होत नाही म्हणून मग बुवा बाजायच्या या फकीरायच्या नादी लागणारे ह्या देशामध्ये काही कमी नाही. काल परवा एका हिरोईनचा व्हिडिओ प्रचंड गाजला. ती हिरोईन म्हणते की माझे लेकरं पोसासाठी मला कोणासोबत खेळाचं काम पडलं तरी मी खेळणार. म्हणजे घाई सगळ्यालाच पडली आहे झोपायची. मग आपणच विरोध करून कशाला उगाच जीवाची रिस्क घ्यायची, आहे की नाही. सपोर्ट आपला फुल सपोर्ट. महिलांना हिंमत देण्यासाठी, महिलांना बळ देण्यासाठी, महिलांचं रक्षण करण्यासाठी आपल्या राज्यात देशात महिला आयोग असते. संविधानिक पद आहे. महिला आयोग महिलांना बळ द्यायचं सोडून बाळ देण्याच्या मागे लागलंय. जर या राज्याचा महिला आयोग त्या महाराजाचे पाय धुवून पाणी पित असेल, त्याला लोटांगण घालत असेल, त्याला केक खाऊ घालत असेल, त्याच्या हातातला मळलेला तंबाखू भिजू नये म्हणून जर छत्री धरत असेल, तर मग आपण संविधानिक पदाचा मान राखलाच पाहिजे. त्या महाराजाचा एकच व्हिडिओ तुम्ही पाहिला, त्याच्यामध्ये ते महाराज की नाही गिलासात मुतते. बाईच्या डोक्यावरची कळशी खाली झाली की बाई डायरेक्ट पदर कसून सुरू होते. महाराज कोण्या बाईच्या घरी गेला नाही, हीच बाई त्याच्या ऑफिसात गेली. मग महाराज दोषी कस काय. आता आपण अनेक लोक पाहतो, लेकरं बाळ होत नाही म्हणून बुवाबाज मांत्रिकाकडे लोक चक्रा मारतात. लोक जातात कारण त्यांना स्वतःवर विश्वासच राहिला नाही. मूर्ख होते ते लोक, ज्यांनी सांगून ठेवलं की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, नवसे कन्या पुत्र होती तो का करणे लागे पती, नवस करून जर लेकरं झाले असते तर नवरा करायची काय गरज. सांगितलं कोणी? जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आपण बुडवले तुकाराम. त्या आसारामचा काल एक व्हिडिओ पाहिला. एका मंदिरात दर्शनासाठी त्याला VIP पास दिली. लोक त्याच्या भोवती लोटांगण घालायले, त्याला असं करायले. ही विकृती आपण पोसतोय, नाही पोसत का. अरे 58च महिला आणि 58च व्हिडिओ नाही, 58,000 असू शकते. ज्या महाराजांना एवढा मालदार असा दिवसा लोटांगण आणि रात्री आलिंगन देणारा डॉल्फिन गळाला लावला ना, तर बारक्या चारक्या कितीक मासोळ्या फसवल्या असतील त्यानं. काय होणार नाही. प्रकरण फक्त 4 दिवस चालणार. बुवा बाहेर असेल.